आता झालेल्या मॅचचा सामनावीरचा मान मिळतोय तो अजित चिंचोलकर यांना. अजित चिंचोलकर यांनी अतिशय सुंदर अशी सुरेख फलंदाजी केली आणि 6 चेंडूमध्ये 12 धावा आणि गोलंदाजी करत असताना त्यांनी एक षटक टाकताना फक्त आणि फक्त 7 धावा अशी त्यांनी खेळी केली आहे. आणि आता स्वतः इन एन ॲक्शनमध्ये महादेव कदम यांच्याकडून सन्मान मिळताना अजित कदम यांना, अजित चिंचोलकर यांना. यस, चंदू मस्कर यांना एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी मुलानी साहेबाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चंदू मस्कर यांच्या प्रत्येक षटकारासाठी आसिफ मुलानी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चंदूसाठी सुवर्ण संधी आहे. जेवढे षटकार मारणार तेवढे मुलानी साहेबांकडून 500 500 500 असं प्रत्येक षटकाराला प्राईज मिळणार. पहा, रविवारचा दिवस आहे मात्र श्रावण चालू आहे. मटणाचा दिवस नाही मात्र व्हेज पुलाव तर नक्कीच खाईल. गोलंदाजी मार्कवर धनाजी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पंच धनाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सामन्याला सुरुवात करा पंच आणि 15 मिनिटांचा अवधी घड्याळ लावा आणि 15 मिनिटात ही मॅच संपली पाहिजे. कारण पाहिलं तर आपल्याला आपल्या स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनची बक्षीसपात्र फेरी त्या मच्छिंद्र स्मृती धारावे येथे आपली फायनल देखील पाहायची आहे. घोषांकित क्षेत्रात पंच निर्णय का आता या चेंडूवरचा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावांचा श्री गणेशा झालाय. चंदू आणि अक्षय. चंद्रकांतच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक पहिला आलाय. 500ची सोय झाली आहे. रविवारचा दिवस आहे आणि 500 रुपयाची सोय. रविवारचा दिवस म्हटल्यावर मटणाचा वार, पण श्रावण चालू आहे त्यामुळे त्याचा वेजचा बंदोबस्त झालाय. 1 किलो पनीरची सोय झाली आहे. अजून 1 किलोची सोय होईल काय? व्हेज मटन खायला लागणार आहे चंद्रकांत यांना. आसिफ मुलानी साहेब यांच्याकडून 500 तर आलेत. अजून 500 कमवायची संधी आहे. प्रत्येक षटकाराला चंदूच्या 500 रुपये. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर चंदू आयोजकांच्या भूमिकेत होता. आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेत आहे आणि आयोजन कमिटी आपण आहात त्याचं भान ठेवा आणि आपण त्यानुसार फलंदाजी करा. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. सुरेख अशी गोलंदाजी डॉट डिलिव्हरीची होती सांगता. चला मोरेवाडी संघ आणि चरण नीलवन चरण क्रांती स्पोर्ट चरण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. बक्षीस पात्र फेरीचा नाणेफेकीचा कॉल या ओव्हर नंतर केला जाईल. 2 षटकांची लढत असेल. पंचांचा इशारा याच दरम्यान वाईटचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस. एका बाजूला मोरेवाडी संघ. चंदू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडूला अडवलाय. 2 धावा मात्र चंदूला घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही. कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलंय. एलिव्हेशन कमीमुळे 2च धावा. 11 धावा
चला आयोजन कमिटी आपले जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते जरा मैदानाच्या बाजूला बसवा. आकाराम मस्कर, संजू मस्कर, आपल्याला विनंती असेल मैदानाच्या चारू बाजूला आपले जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना बसवा, कारण एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे एक धाव कमी आली तर आपल्याला हारला पत्करावा लागेल. आताचा चेंडूवर पाहिलं तर पंच देखील थोडे कन्फ्यूज होते, मात्र सेव्ह केलाय प्रॉपर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. कुमार नवीन गोलंदाज, पंचांचा इशारा नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटच्या नामी संधीवर कितपत फायदा उचलतायत फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू असेल, अक्षय असेल, अक्षयसाठी देखील नामी संधी आहे. अक्षयने देखील षटकार मारला तर अक्षयच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आकाराम मस्कर संघनायक यांच्याकडून. आणि चंदूसाठी नामी संधी प्रत्येक षटकारासाठी आसिफ मुलानी साहेब यांच्याकडून 500 रुपये. 500 तर आलेत, अजून 500ची सोय करेल का चंदू? श्रावण आहे त्यामुळे चंदू कुठेतरी षटकार मारण्यात अयशस्वी ठरतोय, कारण श्रावण नसता तर मटणाची सोय नक्कीच झाली असती चंदूचे षटकार मारून. मात्र श्रावण असल्यामुळे चंदू षटकार कुठेतरी मारत नाही आणि 500 रुपये आपल्या बक्षीस मिळत आहे ते कुठेतरी गमावताना पाहायला मिळतोय. सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते कुमार या गोलंदाजाकडून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, 8 ते 10 पावलांचा रनअप घेताना पाहायला मिळतोय. आगळी वेगळी ॲक्शन गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. धावत येतोय, थांबतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतोय. एक आगळी वेगळी ॲक्शन पाहायला मिळते गोलंदाज कुमार याची. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर नाही, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी मात्र होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही कुमार या गोलंदाजाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर, माफ करा 15 धावा धावसंख्येवर. मोठे फटके येणं गरजेचं आहे. चंदूला मोठे फटके मारावे लागतील जर संघाला सुस्थितीत न्यायचं असेल तर मोठे फटके जरूर मारावे लागतील. मात्र चंदूच्या डोक्यामध्ये देखील प्लॅन आहे की शेवटचं षटक आहे त्याच्यावर आपण प्रहार करू शकतो. चेंडू खाली PM आहे, तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्यात चंदू या फलंदाजाने. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. शेवटचं षटक, स्लॉक षटक, हाणामारीचं षटक. कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी पाहावं लागेल. PM गोलंदाजी मार्कवर प्रकाश उर्फ PM गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. चला मोरेवाडी आणि चरण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. चरण संघाचे संघनायक या टॉस करण्यासाठी यायचं आहे. बक्षीस पात्र फेरीचा हा सामना असेल, 2 षटकांची लढत असेल. क्रांती 11 चरण, क्रांती स्पोर्ट्स चरण संघाचे संघनायक यायचे. नो बॉल आणि फ्री हिटची नामी संधी असेल अक्षय याच्याकडे.
पाहूया पंचांकडे दाद जर जरूर मागितले ते पण गोलंदाजी मार्कवर PM काय सुरेख अशी गोलंदाजी करतायत प्रकाश उर्फ PM. जर्सीवर पाहिलं तर 10 नंबर आणि PM दिलेला गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली आहे. 2 पंच डिस्कस करतील काय तो निर्णय आमच्यापर्यंत लगेच येईल. यस पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर प्रशांत मस्कर आणि विजय मस्कर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. नॉट आउटचा इशारा येतोय. डॉट डिलिव्हरीची सांगता म्हणजेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 2 मोठे फटके जरूर मारावे लागतील. जर चांगल्या स्थितीत जायचं असेल तर अक्षयला 2 मोठे फटके मारावे लागतील, अन्यथा चंदूला मात्र स्ट्राईकवर आणावं लागेल. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव म्हणजेच अक्षय असेल स्ट्राईकला. चंदू कुठेतरी स्ट्राईकसाठी तडपडतोय आणि आतापर्यंत बॉल जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा धावसंख्येवर लागले आहेत. उर्वरित 3 चेंडूवर पाहूया कुसळेवाडी संघ कितीपर्यंत मजल मारतोय. चंदूला मात्र मंक्यांचा विकेटचा शिकार ठरतोय चंदू मस्कर. त्याला नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील PM. आतापर्यंत पाहिलं तर कंजूस अशी गोलंदाजी PM यांनी केली आहे. त्याला मोरेवाडी संघ दुसरी इनिंग जशी संपेल तसे आपण लगेच आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. बक्षीस पात्र फेरी सामना असेल. कुठेतरी अक्षय फंबल होताना पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी फक्त खेळताना पाहायला मिळतोय. चंदूने मस्त सुरुवात जरूर करून दिली होती, त्यानंतर अक्षय मात्र डॉटवर डॉट चेंडू खाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार करेल की काय अक्षय, पाहायला मजा येईल. मात्र PM देखील ताकदीचा गोलंदाज आहे. आता जर पाहिलं तर मंकेंडमध्ये विकेटला चंदूला परतीचा रास्ता जरूर दिलाय. त्यानंतर फलंदाज सुधारलाय. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर पूर्ण आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी कंजूस गोलंदाज म्हणावं लागेल प्रकाश याला. 23 धावा शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर नक्कीच 27-28 धावा धावसंख्येवर लागू शकतात. मात्र PM देखील ताकदीचा गोलंदाज आहे. 24 धावा धावसंख्येवर झाल्यात. यस पंच 4 धावा तर जरूर पळून काढल्यात, पण किती धावा? 4 धावा पळून म्हणजे चौकार रोहितच्या बॅटमधून आलाय. 4 धावा पळून काढल्यात. यस हाता पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 4 धावा जरूर पळून काढल्यात. त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 27 धावा 4 धावा. धन्यवाद पंच. आपला निर्णय अंतिम नसेल. काळ्या दगडावरची रेग असेल आपला निर्णय म्हणजे. आणि 27 धावा झाल्यात. 28 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असेल. त्याला लगेच आयोजक आपण आणि नक्कीच पाहिलं तर आमच्या स्कोअरबोर्डवर
जालेंद्र दादा देखील म्हणतायत की 28च्या आकड्यावर काहीतरी जंतर मंतर झालंय काय, कारण पाहिलं तर मागच्या 3 ते 4 मॅच आपण पाहिल्या 28 धावेवरच अडकून पडल्यात. 27 धावा करतायत संघ, 28 धावेला टार्गेट देत आहेत आणि जिंकतायत. या आधीची मॅच, त्या आधीची मॅच देखील 28 धावेवर झाली होती. आटुकडेवाडी चरण ती देखील 28 धावेवर झाली होती. रांजणवाडी आणि कटिंगवाडी ही मॅच देखील 28 धावा विन होत्या आणि आत्ताच्या मॅचमध्ये देखील 28 धावा विन आहेत. म्हणजेच लगातार 3 मॅच 28 धाव्यांवर स्टॉप झाल्यात. 28 धावांचं टार्गेट लगातार 3 मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघ. यस, कोणत्या तरी खेळाडूची घराची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे. कॅमेऱ्याच्या मागे त्या खेळाडूची चावी पडली होती, ती एका भल्या गृहस्थाने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ज्या कोणाची घराची चावी असेल, बॅट्समन लगेच जायचं आहे. ज्या कोणत्या खेळाडूची चावी घराची चावी पडली असेल त्याने त्वरित व्यासपीठाशी संपर्क करून आपल्या घराची चावी घेऊन जायची आहे. कॅमेरामॅनच्या मागे प्रॅक्टिस करत असताना कोणत्या तरी खेळाडूची घराची चावी या ठिकाणी पडली होती, ती चावी एका भल्या गृहस्थाने आमच्यापर्यंत आणून दिली आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत. नाठवडे संघ आपल्याला लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. PM आपल्याला फलंदाज लगेच पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुशेवाडी संघाची फलंदाजी झाली आणि क्षेत्ररक्षण सजलंय. अठरा चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. चला, फलंदाज अजून देखील मैदानात आले नाहीत तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे आपला फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये आले नाहीत, क्षेत्ररक्षण सजलंय, आपले फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आलेले नाहीत. जर पंचांचा शेवटचा पुकार यायच्या आधी आपला जर फलंदाज मैदानाच्या आत गेला नाही तर आयोजकांच्या कॉलनुसार आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. म्हणजेच आपल्याला 30 धावा कराव्या लागतील. तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपले फलंदाज पाठवायचे आहेत. यस, गोलंदाजी मार्कवर शाखाल, गोलंदाज चंदू, कटप्पा, कुसळेवाडीचा कटप्पा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आणि प्लस 1 बाउन्सचा इशारा देखील येतोय. दंडित करतायत पंच, 1 बाउन्सचा इशारा देत आहेत चंदू याला. चंद्रकांत कुमार आहे, कुमार येलो बॅटवाला कुमार. एका बाजूला कुमार तर दुसऱ्या बाजूला सुरेश अशी जोडी पाहायला मिळते. चंदूचा पहिलाच बॉल, खोलवर पद्धतीचा चेंडू, रनआउटची संधी, कुठेतरी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. विकेटची संधी तर होते, क्षेत्ररक्षण जरूर चांगलं केलं होतं दादा, पण थ्रो कुठेतरी चुकीचा गेला आणि चंदू तो गॅदर केला असता तर विकेट मिळाली असती. मात्र कुमारला जीवनदान मिळत आहे, जर्सी नंबर 24. आता पुन्हा एकदा कॅचची संधी तर आहे, आनंद कॅच खाली येईल, 1-2
आणि दुसऱ्या अटेम्पमध्ये कॅच जरूर पकडली आणि व्यासपीठावर पाहिलं तर टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो आमच्या मागे, कारण आयोजकांची मॅच आहे. का टाळ्या वाजू नयेत? सकाळपासून मेहनत घेतली आहे, हा चषक आयोजन करण्यासाठी मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ कुठेतरी आपल्या संघाला मिळतं आहे, म्हणून टाळ्यांचा कडकडाट जरूर होणार. आणि कटप्पा चंदू याला पहिली विकेट मात्र मिळाली आहे. धनाजी चला स्पीडअप घ्या. पंच वारंवार दोन्ही संघाला ताकीद द्या की सामना हलता झुलता ठेवा. धनाजी नवीन बॅट्समन फलंदाजी मार्कवर. काय सुरेख असा झेल आनंदा या फलंदाजाने क्षेत्ररक्षणाने घेतला होता. स्लॉट मध्ये त्याला दिलाय भिरकावून सीमा रेषा पार षटकार. मिळतील धावा. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय कटप्पा. कंगाली में आटा गेला असं म्हणावं लागेल, कारण पहिल्याच आपल्याकडे आणि धनाजी डगआउटमधूनच सेट होऊन आला की काय असं वाटतंय. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय, त्यानंतर कमबॅक करेल की आई गोलंदाज पाहावं लागेल. मात्र हलक्या हाताने टोलवला. एक धाव तर जरूरची त्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतोय धनाजी, मात्र थांबवलाय कुमारनी त्याला. सुरेश मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पुन्हा एकदा होता स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिलाय भिरकावून सीमा रेषा पार षटकार. म्हटलं होतं ना कंगाली में आटा गेला, तसं काहीतरी गोलंदाज करताना पाहायला मिळते. दोन चेंडू जरूर पहिले चांगले हाताळले, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर परत षटकार. षटकारांची भाषा बोलतोय कुमार. एक चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. अजून देखील 13 धाव्यांची गरज आहे आणि हा येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. घाशा गुंडाळायची वेळ आली वाटतं. समोरील संघानं आयोजक संघावर घाशा गुंडाळायची वेळ आली वाटतं. पहिल्याच षटकामध्ये जर एवढ्या धावा खर्च केल्या, 21 धावा पहिल्या ओव्हरमध्येच खर्च केल्यात. आणि नक्कीच कटप्पाने कुठेतरी नांग्या टाकल्यात आणि एक तलवार त्याच्या डोक्यावरचे केस फलंदाज कुमारने उकडून लावले. तलवारीबरोबर त्याचे केस देखील उकडून लावले आणि कटप्पाचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज कुमार याने बॅक टू बॅक 2 षटकार लावत. आकाराम गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी, मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता जरूर झाली होती, मात्र बॅकअप त्या ठिकाणी खराब येताना पाहायला मिळाला. जेवढं डॉट पर्सेंटेज वाढवतील तेवढं कुसळेवाडी संघासाठी फायद्याचं ठरेल, कारण आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. कॅचेटीचा कॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आणि MS धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलाय. या ठिकाणी मॅच विजयी होत आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघ विजयी संघ ठरतोय. अभिनंदन ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघ. हार्ड लक बॅड लक कुसळेवाडी संघ. आणि 8 बॉलमध्ये 28 धावा चेस केल्यात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघाने. आणि त्यामध्ये महत्त्वाचं योगदान राहिलंय ते फलंदाज नाव आहे, जर्सी नंबर आहे 24 आणि नाव आहे कुमार. कुमार यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. यस, बक्षीस पात्र फेरी सामना. एका बाजूला मोरेवाडी तर दुसऱ्या बाजूला चरण अशी असेल मॅच. आणि